श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज आहे 14 जुलै. तर आज ही जी आहे ती ज्येष्ठ अमावस्या आहे. तर ही अमावस्या म्हणजे आता आपल्या श्रावणाला सुरुवात होत आहे, त्याच्या आधी जी अमावस्या असते म्हणजे आपला नाही, आता हा जैन लोकांचा जो जो श्रावण महिना आहे तो चालू होत आहे. तर बघा, हा सर्वात श्रेष्ठ अशी अमावस्या आहे, म्हणून ह्याला ज्येष्ठ अमावस्या असे म्हणतात. तर बघा, ही जी अमावस्या आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे, कारण या दिवशी बघा खूप काही उपाय केले जातात, तांत्रिक वगैरे उपाय केले जातात. खूपच बाधा वगैरे ज्यांना काही बाधा वगैरे असेल तर या दिवशी उपाय केला तर त्याची बाधा किंवा बाधा किंवा बाहेरचे पितृदोष वगैरे काही असतील तर तेही संपवण्याचा प्रयत्न आपल्याच हातात आहे, तर तो आपण करायला पाहिजे. तर बघा, आपण साधा सोपा उपाय करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये पिवळी मोहरी जर असेल तर ती घ्यायची आहे आणि त्याच्यावर आपल्याला उपाय करायचा आहे. तर बघा, ती पिवळी मोहरी घेऊन आपण, जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ती पिवळी मोहरी जी तुम्हाला पूजा साहित्याचं दुकान जे असते तिथे तुम्हाला सहज मिळून जाईल. ती खूप स्वस्त राहते. 10 रुपयाला वगैरे आणली तरी खूपच पुरून जाते, भरपूर येते आणि ती आपल्याला खूप थोड्या प्रमाणात लागते. तर ती आपण पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि एका हातामध्ये पिवळी मोहरी घेऊन आपण वल्गा सूक्तचे पठण करायचं आहे. तर बघा, वल्गा सूक्त पठण करून आपल्याला ते 11 वेळा वल्गा सूक्त म्हणायचं आहे आणि एक वेळ कालभैरव अष्टक म्हणायचं आहे. तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही 11 वेळा जरी कालभैरव अष्टक म्हणलं तरी चालेल, पण ज्या ज्या वेळेस तुम्ही वल्गा सूक्त आणि कालभैरव अष्टक हे दोन्ही पठण केले तर ती जी पिवळी मोहरी आहे ती अक्षरशः प्रभावित होते, म्हणून त्याच्यावर जो प्रभाव आहे तो आपल्या घराचं पूर्ण संरक्षण करण्याची ताकद त्यामध्ये राहत असते. म्हणून हे तांत्रिक जो उपाय आहे असं म्हणलं तरी चालेल. हा खूपच पॉवरफुल उपाय आहे, उच्च म्हणजे अतिउच्च उपाय आहे. तर तुम्ही हा उपाय करायचा आहे. जर आपल्याला पितृदोष असेल तर पितृदोषसाठी निवारणा करण्यासाठी आपण दही भाताचा नैवेद्य आपण आपल्या देवघरात दाखवायचा आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही जो दही भाताचा नैवेद्य आहे तो आपण घराच्या टेरेसवर जर ठेवता आलं तर जेणेकरून की ते पक्षी वगैरे खातील, पक्षी किंवा मुंग्या वगैरे खातील. जर तुम्ही एवढीच जर सेवा केली तर तुमचा कसलाही पितृदोष असू दे, तो पितृदोष कमी होण्यास मदत होते. म्हणून बघा, पितृदोष असेल तर अडचणी वाढतात, आपल्या कामामध्ये यश मिळत नाही, आपल्याला पैशाची आर्थिक तंगी जाणवते. ह्याच उपायासाठी म्हणजे जर आपल्याला पितरांचा जर आशीर्वाद असेल तर सर्व कार्यामध्ये आपण सहजच यशस्वी होतो. म्हणूनच आपण जर आपल्यावर पितृ प्रसन्न झाले तर आपल्याला हा जो उपाय म्हणजे पितृ प्रसन्न होण्यासाठी आपण दही भाताचा नैवेद्य हा सगळीकडे आपण घरामध्ये टाकला तरी चालतो. घरामध्ये म्हणजे आपल्या चारी बाजूला घराच्या आपल्या बाहेर खिडकीमध्ये म्हणजे असं गॅलरीत वगैरे सगळीकडं असं थोडा भात पण शिपडायचा आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वार आहे तिथे पण आपण हे टाकायचं आहे भात. आणि त्याचबरोबर जर कोणत्याही अमावस्याला जर तुम्ही अमावस्याच्या दिवशी जर तुम्ही नारळ घेऊन कर्पूर होम जो असतो तो केला तरी चालेल. आम्हाला केंद्रामध्ये सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही कर्पूर होम जो आहे तो नारळ घ्यायचा आहे, त्याच्यावर 7 कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि त्या पेटवायच्या आहेत आणि त्या पेटवून आपण आपला जो मुख्य द्वार आहे त्या दारावर आपण 7 वेळा उतरवून ते डायरेक्ट आपण कचरा कुंडीमध्ये टाकलं तरी चालेल किंवा तुम्ही असं दुसरीकडे कुठल्या झाडाखाली वगैरे टाकलं तरी चालेल. पण तुम्ही हा जर उपाय केला तर तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे. हे साधेसुधे उपाय आहेत, ते करून पहा आणि मग आपल्या आयुष्याची जी वाटचाल आहे ती एक प्रगतीच्या मार्गाने दिशेने चाललेली दिसेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जी काही सेवा झालेली आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करून मी आता तुमची रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये.